खूपच कमी कालावधीमध्ये महाराष्ट्रात प्रसिद्ध झालेल्या आपल्या भटकंती या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. आत्ता सकाळचे 8 वाजले आहेत आणि 8 वाजता आपण आहोत अकलूज पंढरपूर या रस्त्यावर. या ठिकाणी रस्त्याच्या कडेला 5 ते 6 जणी या ठिकाणी स्वयंपाक करत आहेत आणि हा स्वयंपाक 200 ते 250 लोकांचा आहे. चपात्या 8 वाजता पूर्ण तयार झालेल्या आहेत. थोडंसं त्यांचं काम राहिलेलं आहे. चपाती बरोबर भात, त्यानंतर पातळ भाजी. हा शेजारचा टोप दिसतोय याच्यात पातळ भाजी आहे. म्हणजे बघा, सकाळी पहाटे 4 वाजता या महिला कामाला लागलेल्या आहेत आणि 4 वाजल्यापासून आता 8 वाजलेले आहेत. जे वारकरी आता पायी चालत येत आहेत त्यांना आल्याबरोबर गरमागरम जेवण देण्याचं काम या माऊली करतात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी माऊली. काय माऊली नाव आपलं? शंकर रामराव जोगदंड. बरं, मला सांगा, ज्ञानेश्वर केटरर्स म्हणून या ठिकाणी आपण एक बोर्ड लावलेला आहे, आपलाच आहे का? हा. मला सांगा, या दिंडीमध्ये किती लोक येतो? 150 आहेत. 150 लोक. हा. आणि या 150 लोकांच्या स्वयंपाकाची जबाबदारी आमची. तुमची स्वतःची. बरं, मला सांगा, आता वाजलेत 8 वाजता तुमचं काय काय तयार झालं सांगा बरं, मला दाखवा बरं. चवळीची भाजी. ठीक आहे, 1 मिनिट दाखवा बरं व्यवस्थित. चवळीची भाजी आहे. या ठिकाणी बघा, ही चवळीची भाजी या ठिकाणी तयार झालेली आता. हा राईस आहे, जिरा राईस आहे. हा जिरा राईस या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. महिला चपात्या चालू आहेत. या ठिकाणी बघा, आता चपात्या करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे. त्यांच्याशी आपण प्रत्यक्ष बोलणार आहे. पण माऊली, तुम्हाला अजून एक मला असा प्रश्न विचारायचा आहे. आता गेले 12, 13, 15 दिवस झाले जवळजवळ आपण वारीत आहात. हा. दररोज तुमचा स्वयंपाक हाच असतो का वेगवेगळा असतो? नाही, वेगवेगळं असतं ना. काय काय असतं अंदाजे तुमची, म्हणजे काय काय मेनू असतात? नाही, जे वारकऱ्यांना आवडेल तेच बनवतो आम्ही. काय काय 1-2-3 उदाहरणं सांगा बरं. म्हणजे असं मटकी, शेंगुळे, फुलग्याचे शेंगुळे. काल सायंकाळी बघितलं मी ते काय होतं, शेंगुळे होते का? फुलग्याचे शेंगुळे होते. फुलक्याचे शेंगुळे. बरं, मला सांगा, हे जे नियोजन आहे याचं तुम्ही पैसे वगैरे घेता का मोफत सेवा देता? नाही, मोफत सेवा देता. बरं माऊली, अजून एक तुम्हाला असं विचारायचं, किती लोक हे काम करतात तुमचे? आम्ही 3 बाया आहेत, 2 माणसं आहेत. 3 बाया. म्हणजे इथं बरेच माणसं दिसतात मला आता. नाही, मदत करतात. हे बाकीची मदत करतायत का? बरं. हा बाजार वगैरे आपण कुठं भरता सगळा? बाजार आम्ही शिक्रापूरला करतो. शिक्रापूरला आमचं कॅटर्स आहे ना. हा, तिथून सगळं बाजार घेऊन येतात. आणतो सगळं. कसं वाटतं सेवा देता? नाही, लय आनंद होतो. आनंद फार होता आनंद. दरवर्षी येतो मी. प्रत्येक वर्षी आता. बर माऊली, आपण हे जे कार्य करता या कार्याला आमच्या चॅनल कडून खूप खूप शुभेच्छा. रामकृष्ण हरी. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण. माऊली, या ठिकाणी आता तुमचं स्वयंपाक करण्याचं काम चालू आहे. हो. किती वाजता स्वयंपाक करायला चालू केला तुम्ही? आम्ही का 6 वाजता. 6 वाजता. हो. आणि सकाळी उठला किती वाजता? मग 4 वाजता. 4 वाजता उठून मग एवढं करायला असं कंटाळा वगैरे येत नाही का? नाही. मला सांगा की हे दररोज तुम्ही करता का? हो, दररोज. दररोज. किती चपात्या कराव्या लागतात रोज? 10 किलो पिठाच्या. मग किती चपात्या होतात? ते मोजत नाही आम्ही, अंदाजे. अंदाजे हा. कमी वगैरे पडतात का? नाही. कधीच कमी पडत नाही. आणि जर समजा शिल्लक चपात्या राहिल्या किंवा शिल्लक स्वयंपाक राहिला तर त्याचं काय करता? वाटून टाक. वाटून टाकता. कोणाला वाटता? जे येईन ते. येईन त्याला. बरं माऊली, मी आता आहे ना या ठिकाणी त्या माऊलींना 2 चपात्या मागितल्या होत्या पलीकडं. त्या समोर बसलेत त्यांना. तर त्यांची आता मी सध्या आहे ना तुमच्या पलीकडेच या ठिकाणी भाकरी खात होतो. तुम्ही पाहिलं असेल मला. नाही. आणि नाही, मी सहज मागितलं होतं माऊली. त्या पण माऊली मला म्हणल्या तिथून तुम्ही 2 चपात्या घ्या. म्हणजे मला आपलं सहज विचारलं होतं, माझ्या काय मनी ध्यानी नव्हतं. आता पण मी काय झालं, पलीकडं आमच्या बरोबर एक महाराज आहेत, गरम गरम भाकरी चालल्या होत्या. त्या ठिकाणी सहज ते म्हणले आम्हाला 2 भाकरी द्या, आम्हाला भाकरी खायच्यात. क्षणाचाही विलंब न करता त्यांनी गरम गरम 2 भाकरी आम्हाला दिल्या. खरं सांगतो, वारीमध्ये हे काय मिळतं की नाही हा शब्द कुठं ऐकायला मिळत नाही. त्यामुळे काय होतं, या वारीमध्ये उपाशी कोणी माऊली राहत नाही. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? साळूबाई टेमगिरे. गाव कोणतं? बुरजवाडी. तालुका शिरूर. म्हणजे पुणे जिल्हा. हा हा.
बरं, वारीला किती दिवस झाले तुम्ही आलाय आता? मग 15 वर्ष करते 15 वर्ष. आता किती दिवस झाले येऊन? आता याच्या परसाना बसून. म्हणजे 15 दिवस झाले. हा हा हा. मला सांगा, आता या ठिकाणी स्वयंपाक करायचं काम चालू आहे, तुम्ही चपात्या लाटता या ठिकाणी, कसं वाटतंय हो? चांगलं वाटतंय. घरचा स्वयंपाक आणि इथला स्वयंपाक चांगला कोणता? चांगला येऊ या ठिकाणी हा हा. आनंदाने स्वयंपाक आपण करतो. आनंद आहे. कधी असं वाटतं का हो या ठिकाणी खूप काम पडतंय, नाही. नको असं वाटतं का? नाहीच. आणि घरी घरी कटाळा येतो. हा घरी कटाळा येतो. सुनबाई आहे का तुम्हाला? आहे दोन आहे. 2 सुनबाई आहेत. हा. आता एवढं इथं जितके उत्साही तुम्ही काम करताय हा. तेवढ्या उत्साही तुम्ही सुनबाई समोर काम करता का हो? खरं सांगायचं. काय करीत नाही करत, पण इथं करीत इथं मात्र करता. कारण तुम्ही आता चाललाय कुठं? वारीला. वारीला. आणि कुणाची भेट घेणार आहे तुम्ही? ह्याची विठ्ठलाची. विठ्ठल पांडुरंगाची भेट घेणार आहे, बरोबर ना? हा. मग मला सांगा, आता पंढरपूरला गेल्यावर पांडुरंगाला काय मागणार तुम्ही? काय नाही मागणार, फक्त आपल्या हातापायाला सुख दे, एवढंच. काय एवढं. मागायचं? आपल्या हातापायाला सुख दे. सुख दे. मित्रांनो, या ठिकाणी आपण सायंकाळचं जेवण पाहिलं होतं, दुपारचं पाहिलं होतं, आणि या ठिकाणी बघा सकाळी 8 वाजता हे या ठिकाणी काम चालू आहे. खूपच छान प्रकारे या ठिकाणी स्वयंपाक चालू आहे. जवळजवळ यांचा या ठिकाणी 90% स्वयंपाक पूर्ण पण झालेला आहे आता. आणि या ठिकाणी ज्यावेळेस वारकरी चालत पुढे येतील त्यावेळेस त्यांना या ठिकाणी जेवण मिळणार आहे. आता हे वारकरी तुमचे येणार आहे, किती वाजता येतात तिथं? 8-9 वाजता. 9 वाजता. 9 वाजता येते, 10 वाजता येते. काय? 9-10 वाजता हा. आलेले पूर्ण स्वयंपाक तयार असतो का रोज? हा, रोज दररोज. रोज मग आले त्यांनी काय करायचं? बसायचं आणि जेवायचं. हातपाय धुवून लगेच जेवायचं. जेवायलाच बसायचं. बर माऊली, धन्यवाद. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, काय नाव तुमचं? राधाबाई गुठे. बर, मला सांगा, या ठिकाणी तुम्ही स्वयंपाक करताय, हा. कसं वाटतंय हो स्वयंपाक करताना? एकदम छान वाटतं. छान वाटतंय. हा आता या ठिकाणी वारकऱ्यांची सेवा तुम्ही करताय, हा एक खूप मोठं असं पुण्य तुमच्याकडून घडतंय. हा. दररोज तुम्ही किती लोकांचा स्वयंपाक करता असा? 150 लोक. दररोज काय काय असं वेगळं काय काय बनवता हो? वेगळं कधी गुलाबजामू असते, कधी बर्फी असते, कधी लापशी असते, कधी शिरा असतो. असं वेगळं सूट मध्ये वेगळं सारा असतं. हा, स्वीट मध्ये वेगवेगळं असतं. हा. आणि आता तुम्ही चपात्या बनवल्यात, हा. असे वेगळे प्रकार काय असतात का? चपाती वगैरे, दुसरं भाकरी, चपाती, पुरी, भाकरी. पुऱ्या पण असतात? हा, पुऱ्या पण असतात. अजून भाकरी पण असतात. अजून बाकी काय रात्री ते शेंगोळे बनले. आणि भाज्यांमध्ये कोणते कोणते प्रकार असतात? भाज्यामध्ये वांग्याची भाजी असते, आलूची भाजी असते, चवळीची भाजी असते, परत असे जेवढ्या भाज्या आहेत तेवढ्या भाज्या, दोडका असतं, पूर्ण भाज्या असते. बरं, आता या ठिकाणी आपला स्वयंपाक तयार झालेला आहे. हो. तुमचं काम फक्त स्वयंपाक करायचं आहे का? हे झाल्यावर सगळा हा पसारा पण धुवायचा, आवरायचं, सगळे भांडे घासून काढायचे. सगळं तुम्हीच करायचं? हो. सुरुवातीपासून शेवटपर्यंत सर्व काम तुमचंच? हो. आणि हा करताना आनंद मात्र येतो. खूप आनंद होतो, खूप आनंद. बरोबर ना? हा. माऊली, खरं सांगतो, जे वारकरी पायी चालत येतात आणि त्यांना जो आनंद मिळतो त्याला कारणीभूत तुमच्यासारखे स्वयंपाक करणारे सर्व माऊलीगण. हा. मित्रांनो, सकाळी 8 वाजता या ठिकाणी पूर्ण स्वयंपाक तयार झालेला आहे. आणि असंच सर्व दिंड्यांमध्ये चालू असतं. नियोजन पद्धती आहे, कधी कोणाला काही कमी पडत नाही, उरलं तर दुसऱ्याला दिलं जातं, नासधूस नाही, काही नाही. आणि प्रत्येक वालीचं पाहिलं तर जात, धर्म, पंथ, भाषा याचा विषय तर अजिबात येत नाही, कारण सर्वजण एक कुटुंब म्हणून या ठिकाणी राहता. माऊली, बरोबर आहे ना? सगळे कुटुंब म्हणून इथं राहता ना, एकत्र एक कुटुंब म्हणून. कधी तुझं माझं होतं का हो इथं? घरात 4 माणसात होतं का हो? आपल्या घरात होतं का असं? दिवसात 10 वेळा आपल्या घरात होतं असं. इथं आज 15 दिवस झालं कधी तुझं माझं? म्हणजे वारीची हीच विशेषता आहे. मित्रांनो, या ठिकाणी बघा स्वयंपाक वगैरे पूर्ण आता तयार झालेला आहे. संपलंय सगळं करायचं त्यांचं. 8 वाजून 10 मिनिटं झालेली आहेत. सकाळी 6ला सुरू झालेला हा त्यांचा प्रोग्राम आता या ठिकाणी संपलेला आहे. माऊली, रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. काय नाव माऊली तुमचं? माझं नाव कौसाबाई. गाव कोणतं? बुरंजवाडी. कितवी वारी आहे माऊली तुमची? झाली 20 वाऱ्या. बरं, मला सांगा, पहिली वारी तुम्ही केलेली आणि आत्ताची वारी याच्यामध्ये काय फरक आहे हो? काय नाही, गाडीत बसायची आता. आता गाडीत, आणि त्यावेळेस पायी. मग आता कोणती वारी तुम्हाला चांगली वाटते हो? पायी.
म्हणजे जी सुरुवातीला केली ती पाय पाय चांगली चांगली वाटते. बरं आता थोडंफार चालता का नाही चालत तुम्ही? रोज थोडं चालतं. थोडंफार चालता. बरं या ठिकाणी आता बघा स्वयंपाकाचं काम या ठिकाणी चालू आहे. याच्यात कधी तुम्ही मदत वगैरे करता का हो? केली ना आता. केली वय? हा आता चपाच्या लाटून आली. खरं का? आता विचारा मावल्याला ते. बरं बरं माऊली, हा खरंच म्हणजे तुमचं वय किती आता? आता मी शाळाच नाही शिकले तर काय वय सांगू. तरी 60-70 गेल्याच ना 100च्या घरात. 70-80च्या घरात हा. माऊली आहेत. आणि या ठिकाणी बघा नुसतं बसण्याचं काम करत नाहीत, मग? तर या ठिकाणी स्वयंपाकात सुद्धा त्यांचा हातभार आहे. आणि यांच्याप्रमाणे यांच्या बरोबर ज्या इतर वारकरी महिला आहेत त्याही या ठिकाणी एकमेकांना मदत करतायत. मित्रांनो, वारीमध्ये सर्वजण एक कुटुंब म्हणून राहतात, म्हणून वारी ही 100% यशस्वी होते. ही बाय वाटायची माझ्या. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या भटकंती या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.